खारघर येथील धामोळे या ठिकाणी स्मशानभूमीची सुविधा नसल्याने रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी महासभेत उपस्थित केला. यावेळी प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका लीला कातकरी यांनीही आदिवासी समाजासाठी स्मशानभूमी नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका कुत्र्या मांजरांसाठी 4 ते 5 कोटींची स्मशानभूमी उभारत असताना आम्हा आदिवासींसाठी स्मशानभूमी का नाही असा सवाल त्यांनी केला. यावर महापौर नितीन पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राण्यांनाही सन्मान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक हरेश केणी यांनी मिश्किल टिप्पणी करत कुत्र्यांना सन्माननीय कुत्रा महोदय बोलायचं की सन्माननीय मांजरताई बोलायचं असा सवाल केला. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. दरम्यान धामोळे येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. तरी उपप्रश्न सर एक असा होतं का धामोला इथेची सर गेल्या 2 दिवसापूर्वी मी गेलो, स्मशानभूमी नसल्यावर रस्त्यावर हो. आता बघा, आता विषयांतर केलं की नाही? उपप्रश्न विचारला नाही, उपप्रश्न नाही, विषयांतरच केलं नाही. याला मान्यता द्यायची की नाही हा विषय. मग विरोधी पक्षनेते मी बोललो की मग आपल्याला हे होतं. ठीक आहे सर, नाही नाही ह्या विषयाला धरून आहे का? अहो ताई, ती स्मशानभूमी वेगळी आहे. हा विषय काय आहे? पटलावरचा विषय काय आहे? मग तुम्ही लेखी दिलंय का? लेखी दिलंय तुम्ही? लेखी दिलंय? मी दोन केव्हा दिलेत लेटर तुम्हाला? नाही, तुम्ही आता 8 दिवसापूर्वी तुमच्या इकडची व्यक्ती मयत झाली दुर्दैवाने, तर त्याच्याबद्दल जी समस्या तुम्ही लेखी, ह्याही समस्या जी विरोधी पक्ष नेत्यांच्या हातात आहे, ऐकून घेतोय. तुम्ही बसा, आम्हाला माहिती आहे नवीन आहे, पण मी त्यांच्याशी बोलतोय ना. हरीश मधल्यामध्ये आदिवासी आहेत, नवीन सदस्य आहेत, बोलू द्या. माझा प्रश्न आहे का त्यांनी लेखी दिलंय का? 2 वेळा लेखी दिले. नाही, 8 दिवसापूर्वी हे झालंय, तर ही परिस्थिती आहे. 8 दिवस झाले. 8 दिवसापूर्वी आपण 8 दिवसापर्यंत प्रश्न देता येत नाही. आपल्या 8 दिवसानंतर देता येतात. पत्र दाखवा. दिले त्यांच्याकडे, द्या इकडे पत्र. शिक्षण द्या रे. देता येत नाही त्यांना. हे सांगताय. आदिवासी महिला दुसरा विषय ही बघा साहेब, इकडे ये नेऊन जा. हे बघा रस्त्यावर कसं चालतात ते बघा, कशी अवस्था बघा. ही अशी रस्त्यावर माहीत चालतात. इथं खारघर 21 शतकातला खारघर म्हणतात ना. कुत्रा 4-5 कोटीच्या तुम्ही स्मशानभूमी, आम्ही काय ताई विषयांतर करू नका. नाही सर, असं हा, हे बघा, उगाच असं आपण आपल्याला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून चुकीचा शब्द वापर करू नका. हा, चुकीचं बोलायचं नाही सभागृहामध्ये. मी तुम्हाला सन्मानाने ताई बोलतोय ना, मग तुम्ही बहिणीसारख्याच बोललं पाहिजे. हा, कुत्रे मांजर हे सुद्धा आजकाल ते त्यांना सुद्धा सन्मानाने वागणू द्या, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्याचा सुद्धा शब्द प्रयोग आपण सन्मानाने करा. आम्ही पण माणसे आहोत, आम्ही पण काय कुत्रे नाही ना सर. सांगा बघू, बघा किती मोठं ते आहे. तिथे संसद दिसतंय का? तुम्ही मांडणार आहेत का त्या मांडणार आहेत? बघा ना. तुम्ही मांडताय का त्यांना मांडू दे? हा, मग त्यांना तुम्ही बसा. माझ्या वतीने तुम्ही बस, त्यांच्या वतीने तुम्ही नका बोलू. तुम्ही बसा. माझ्या वतीने नका बोलू. त्यांचा विषय तेच बोलतील. तेच ना. आता तिथे आमच्या इथे स्मशानभूमी नाही, आणि 8 तारखेला जो हा माणूस मेलेला आहे, या जुलैच्या, काल 13वा झालं त्यांचं. हा, बोला. मग त्यासाठी आम्हाला स्मशानभूमी कमसे कम आम्हाला मोठी नको, छोटीशी तर स्मशानभूमी बनवून द्या सर. लोक माझ्या दाराशी येऊन शिवागाली करतात. मला पत्र 2 दिलेले आहेत सर मी. ठीक आहे, चालेल. आयुक्त साहेब याच्यावर बोलतील. खाली पत्राचा सट पण बनवले ना तरी आम्हाला ठीक आहे, चालेल. लवकरात लवकर करण्यात येईल ताई. ठीक आहे, धन्यवाद सर. सन्माननीय सदस्य श्रोता लीलाताईंनी एक प्रश्न घेतला होता स्मशानभूमी संदर्भात. त्या ठिकाणी त्यांनी नानावटाने कुत्र्या मांजरे बोलले होते. त्यानंतर अध्यक्ष साहेब आपण ओळखले होते की या ठिकाणी सन्मानाने सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे का तुम्ही कुत्र्या मांजरांना सन्मानाने बोला. तर साहेब, आता अशी अडचण झाली आम्हाला, सन्मान्य म्हणजे कसा काही सन्मान्य कुत्र्या मांजरांना बोलायचा, सन्मान्य कुत्र्या बोलायचा. तुमचा विषय आलाय ना इथे उत्तर
नाही साहेब, तुम्ही सांगितलं आता एवढे अडचणी होतात काय बोलायचं. मी ठीक आहे. सन्माननीय मनेका गांधी यांनी तुमच्याशी चर्चा करायला सांगतो. सन्माननीय साहेब अडचण येतो आम्हाला प्रत्येक ठिकाणी. आम्ही दिसले आता कुठे कुत्रे मोठे बोलतो. तुमच्या घरात कुत्रे नाहीत का? कुत्रे मोठे बोलतो. लावसला गेलो तिथे बबनराव तुम्ही नव्हते. कुत्रे मोठे बोलतो तरी पण त्यांनी चालू केला. हरीश केनी बसा. येस, तुमचा मुद्दा समजला. आम्हाला उत्तर काय बोलू ते पाहिजे. घरच्या कुत्र्यांना नावं देताना तशी बाहेरच्या कुत्र्यांना पण नावं द्या. मांजर ताई बोलायचा का काय. मी सन्माननीय मनेका गांधी यांना तुमच्याशी चर्चा करायला सांगतो. धन्यवाद. कुत्र्याला काय बोलायचं.